हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे दुष्यंत आणि कृष्णा ह्या दोघांमध्ये छोटासा वाद होणार, कारण समोर पूजाला लग्न करून घरात आणणार. आता नेमकं लग्न झाल्यानंतर काय घडतं, कसं घडतं, ह्या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर इकडे आता जो समर आहे त्याला अढळरावांनी चांगला चोप दिलेला असतो आणि प्रॉपर्टीतही काहीही दिलेलं नसतं. त्यानंतर मग आता इकडे बाळजा ही खूप खुश असते, तर दुसऱ्या बाजूला सावित्री आणि अनुसया ह्या दोघी मात्र नाराज असतात. मग सावित्री काय करते, सावित्री पूजाला सांगते की आता त्या समरबरोबर लवकर लगीन कर आणि रांगडे पाटलांच्या त्या घरात शिर. जर तू आत्ता त्या घरात गेलीस तर आणि तरच तुला संपत्तीवर डल्ला मारता येईल, नाहीतर मग पुढे जाऊन तुला काहीही मिळणार नाही आहे पिला, कळतंय का तुला? सगळं त्या कृष्णीच्या घशात जाईल. मग आता लगेचच पूजाला इकडे तिचं म्हणणं पटलेलं असतं. मग पूजा आता समरला इन्सिस्ट करते की समर, अरे आपण ना लग्न करून घेऊया. आता तसंही खूप दिवस झाले आपण दोघंजणं एकत्र आहोत, एकमेकाबरोबर आहोत, एकमेकाला भेटतोय. मग शेवटी आता आपण लग्नसुद्धा करायला हवंच ना. त्याबरोबर मग समर म्हणतो, लग्न? अगं पूजा, आधीची तर ही समधी कंडिशन आहे, त्यात आता आपलं लगीन म्हणजे नाही न गं, आपण लग्न जरा उशिरा करू, सगळं व्यवस्थित झाल्यावर. त्यावर पूजा म्हणते की नाही, आपण लग्न आत्ताच करायचं, तेव्हाच उद्या जाऊन सगळं काही व्यवस्थित होईल. त्यानंतर मग ते दोघं लग्न करून घरी येतात. आता ते दोघं लग्न करून आलेले बघून अढळरावांना खूप राग येतो. अढळराव म्हणतात, त्या दिवशी तुला हाणला तेवढं तुझ्यासाठी पुरेसं झालं नाही का, की तू आज हे समधे प्रताप पण करून ठेवलेले आहेस? काय गरज होती तुला ह्या पोरीबरोबर लगीन करून हिला रांगडे पाटलांच्या घरात आणण्याची? तुझी एवढी हिंमत की तू ह्या पोरीबरोबर चक्क लगीन केलंस आणि हिला घरला आणलंस? समर, तू लई मोठी चूक केलेली आहेस आणि मी तुला आता सोडणार नाही आहे. तुला काय गरज होती ह्या नसतो आगाऊपणा करण्याची? तू कशाला हे सगळं करून ठेवलं आहेस? तुला मी घरात घेतच नसतो, जा. तसंही आधीच मी तुला प्रॉपर्टीतनं तर बेदखल केलेलंच आहे, आज मी तुला घरातूनही बेदखल करतो. आजपासून तू माझा मुलगा नाहीस. 26 वर्ष लांब होतास, 26 वर्ष लांब होतास म्हणून असं होत नाही त्याचा अर्थ की तुला वाटेल तसा तू वागू शकशील. समजलं ना? तुला मी घरात घेणार नाही आहे. तुला जिथे जायचं आहे तिथे तू जा, जिथे काय करायचं आहे तिथे तू कर. तुला तुझं आयुष्य मोकळं आहे. तसंही तर तू म्हणतोसच की आयुष्य तुझं आहे, निर्णयही तुझेच असायला हवे म्हणून. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे अनुसया त्याची बाजू घेते आणि म्हणत असते, अहो हे काय बोलायला आहे तुम्ही? निघून जा म्हणजे? अहो आपलं पोटचं पोर आहे ते, आपण जन्माला घातलेलं. अहो त्यानं त्याच्या मर्जीनं लगीन केलं काय म्हणून काय आपण त्याला असं वाऱ्यावरती सोडून देणार आहोत काय? आपण त्याला असं हकलवणार? विचार करा की जर दुष्यंतानं त्याच्या मनाच्या पोरीबरोबर लगीन केलं असतं तर काय तुम्ही दुष्यंताला पण असंच वागवलं असतं? दुष्यंताच्या बाबतीत एक न्याय आणि समोरच्या बाबतीत दुसरा न्याय, असं कसं करू शकता तुम्ही? दोन्ही बी पोरं तुमचीच आहेत ना व, तुम्हीच जन्म दिलेली आहेत ना व. मग दोघांसनी बी समान वाटा, समान न्याय, समजा समान असायला हवं, असं वाटत नाही भाई तुम्हासनी? प्रत्येक वेळी तुम्ही माझ्या समरला असा डावलू नाही शकत. प्रत्येक वेळी तुम्ही त्याला बाजूला नाही करू शकत समध्या गोष्टीतनं. समजलं ना व तुम्हासनी? त्याबरोबर मग अनुसया म्हणते, हे बघा, तुम्हाला हे लगीन मान्य असो अथवा नसो, त्याशी माझं काही घेणं देणं नाही आहे. पण समर ह्यो माझा एकुलता एक पोरगा आहे आणि त्यामुळं मी समरला इथून कुठं बी जाऊ देणार नाही आहे. मला समर ह्याच घरात हवा आहे. तुम्हाला मान्य असो अथवा नसो, ह्या घरात समरचा आणि त्याच्या बायकोचा मानानं गृहप्रवेश झाला पाहिजे. रांगडे पाटील आहेत ते लोकसुद्धा. रांगडे पाटलांचा लेक रांगडे पाटलांच्या सुनेला घेऊन घरी आला आहे. मग थाटामाटात जल्लोषात त्यांचं स्वागत करायचं सोडून तुम्ही उलट त्यांना घरातनं हकलवायची भाषा करताय. काहीच वाटत नाही का हो तुम्हाला? ते काय नाही, माझा लेक आणि माझी सून कुठं बी जाणार नाही. त्यांचा बी ह्या घरावर तितकाच हक्क आहे, त्यामुळे त्यासनी घरात घ्यायचंच. त्याबरोबर आता इकडे अनुसयाने घर डोक्यावर घेतल्यानंतर कृष्णा म्हणते की मला काय वाटायलं आहे आबा, थांबा तुम्ही जरा. ठीक आहे, अनुसया सासूबाईंच्या म्हणण्याप्रमाणे आपण समरला आणि पूजाला माप ओलांडून गृहप्रवेश करून रांगडे पाटलांच्या वाड्यात घेऊया. त्याबरोबर सगळ्यांनाच कृष्णाचं म्हणणं पटत नसतं. कृष्णा म्हणते की सध्या आपल्यासमोर दुसरा काय बी पर्याय नाही आहे. मी करतो समधी गृहप्रवेशाची तयारी, तुम्ही थांबा इथंच. आणि त्यानंतर मग कृष्णा जाते आणि आता माप वगैरे घेऊन येते गृहप्रवेश करायला. आणि आता ती लगेचच
तिकडे माप आणून ठेवते आणि पूजाचं औक्षण करते, समरचं औक्षण करते आणि त्यांचे औक्षण करून मग त्यांना दोघांनाही म्हणते की चला आता दोघांनीही गृहप्रवेश करा, दोघांनी घरात या. त्यानंतर मग आता पूजा ही माप ओलांडते आणि आता ती घरामध्ये येते. आता मग घरामध्ये आल्याच्या नंतर इकडे लगेचच कृष्णा तिकडे कुंकवाचं पाणी घेऊन येते आणि कुंकवाचं पाणी आणून ती आता पूजाला लगेच म्हणते की एक काम कर, ह्या कुंकवाच्या पाण्यामध्ये पाय बुडव आणि सर्व घरामध्ये पहिले तर ठसे उठव. मग ते ठसे उठवून झाल्याच्या नंतर मग आता तिला सांगितलं जातं की आता याच कुंकवाच्या पाण्यात हात बुडव आणि सगळ्या भिंतींवरती त्या हाताचे छाप उठव. मग कृष्णा सर्व भिंतींवरती पूजाला छाप उमटवायला सांगते. पूजा सर्व भिंतींवरती छाप उमटवते. मग ते झाल्याच्या नंतर आता लगेचच कृष्णा आता समरला सांगते की जा आता तुम्ही तुमच्या खोलीत, झालं आहे सगळं. मग ते दोघंही त्यांच्या रूममध्ये जातात. त्यानंतर मग आता इकडे पूजा ही म्हणत असते की एक मिनटं समर थांब, कृष्णा विसरू नकोस मी तुझी मोठी जाऊ आहे. समर या घरचा मोठा मुलगा आहे, त्यामुळे त्याला त्याचा मान मिळायला तर हवाच, पण त्या व्यतिरिक्त मलाही माझा मान मिळायलाच हवा. जर मला माझा मान मिळाला नाही तर मी काय करू शकते याची कल्पना तर तुला आहेच. आणि तसंही जरी समला रांगडे पाटलांच्या प्रॉपर्टीत हिस्सा दिला नसला तरी तो सुद्धा द्यायला हवा, कारण दोन्ही मुलांना समान वाटणी असायलाच हवी, हा कायद्याने नियम आहे. आणि माझी अशी अजिबात इच्छा नाही आहे की मी तुमच्याबरोबर नियमावर भांडावं. त्यामुळे समरचा हक्क, समरचा जो काही वाटा आहे ते सगळं काही तुम्ही समरला द्यायचंच. कारण जर तुम्ही ते सगळं समरला दिलत नाही तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे, मी तुम्हाला सुखासुखी सोडणार नाही. त्याबरोबर मग आता लगेचच समर हा पूजाला म्हणतो की बरोबर बोलली आहेस तू पूजा, माझा हक्क हा मला मिळायलाच पाहिजे. जे माझं आहे ते मला मिळाल्याशिवाय मी सुद्धा गप्प बसणार नाही आहे. त्यानंतर मग आता समर पूजाला सांगतो, पूजा चल आता आपल्या खोलीत जाऊ. त्यानंतर समर आणि पूजा खोलीत येतात. खोलीत आल्यावर पूजा समरला म्हणते, बघितलंस ना आल्या आल्या कसं मी त्या कृष्णाला तिची जागा दाखवून दिली. ते या घरात थोरल्या सुनेचा मान फक्त माझा आहे आणि तो माझाच राहील, आणि थोरल्या लेकाचा मानसुद्धा तुझा आहे. आज त्या कृष्णाला तिची जागा दाखवून दिली आहे, उद्या त्या कृष्णाकडनं सगळं हिसकवून घेईन. त्याबरोबर मग आता दुसऱ्या बाजूला जो दुष्यंत आहे तो आता कृष्णावरती रागवलेला असतो. कृष्णाने पूजाला घरात घेण्याची जी चूक केलेली असते ती दुष्यंतला बिलकुलच आवडलेली नसते. मग आता दुष्यंत हा कृष्णाकडे रागाने बघत असतो. त्यावेळी कृष्णा दुष्यंतला म्हणते की दुष्यंत सरकार, हे बघा मला मान्य आहे तुमचा माझ्यावर राग आहे, तुम्हासनी म्या जे काही केलं आहे ते समजा आवडलेलं नाही, पटलेलं नाही. पण अहो म्या काय म्हणालो आहे ते एक डाव ऐकून घ्या. जर आपण त्या दोघांनी घरात घेतलं नसतं की नाही तर उगाचच्या उगाच रांगडे पाटलांच्या नावानं गावामध्ये चितू झाली असती. रांगडे पाटलांच्या घरचा वारस सासरवाडीला राहतोय असं म्हणलं गेलं असतं, कारण मग समरकडं माझ्या घरला जाऊन राहण्या वाचून दुसरा कुठला बी पर्याय नव्हता. अहो त्या समरच्या अंगात तुमच्या इतकी धडक नाहीच आहे हो की तो सरळ जाईल आणि स्वतःचं वेगळं घर वगैरे करून राहील. तो माझ्या माहेरी गेला असता आणि त्यामुळं रांगडे पाटलांच्या घराला रांगडे पाटलांच्या इब्रतीला धक्का लागला असता, आणि रांगडे पाटलांची सून म्हणून तसलं काय बी झालेलं मला नगं होतं. म्हणूनच म्या समरला आणि पूजाला घरात घेतले. आधीच एकतर त्यांच्यामुळं आपली खूप बदनामी झाली आहे, खूप आपल्याला अडचणी सहन कराव्या लागल्यात. आता माझी त्यांच्यामुळं आपली आणखीन नाचक्की व्हावी अशी कुठली बी इच्छा नाही, म्हणून म्या हे समज केलं. मला ठावा आहे तुम्हाला म्या केलेलं अजिबात पटलेलं नाही आहे. तर दुष्यंत सरकार माझ्यावर विश्वास ठेवा, मी जे काही केलं आहे ते पूर्ण विचारपूर्वक केलं. त्यानंतर मग आता दुसऱ्या बाजूला इकडे जी पूजा असते ती समरला आणि अनुसयाला म्हणत असते, सासूबाई तुम्ही काही काळजी करूच नका, समर तू सुद्धा अगदी निश्चिंत राहा. काय आहे ना, मी ह्या घरात यापूर्वीसुद्धा राहून गेलेली आहे, त्यामुळे ह्या घरातल्या प्रत्येकाची अगदी नसनी नस मला माहिती आहे. त्यामुळे ह्या घरात कधी काय करायचं आणि ह्या घरात कधी कसं राहायचं हे सुद्धा मला अगदी व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळे तू निवांत निश्चिंत बिनघोर बिनधास्त राहा, बेफिकीर राहा, मी सगळं व्यवस्थित करेन, तू कसलीही काळजी करू नकोस. समजलं का तुला? मी आहे ना, मी असताना तुला टेन्शन घेण्याची बिलकुल गरज नाहीच आहे. त्याबरोबर समर म्हणत असतो की पूजा डार्लिंग, खरंच तू माझा केवढा विचार करतेस, तू माझी केवढी काळजी करतेस गं, तुझ्या व्यतिरिक्त माझं ह्या जगात कोणी नाही बघ, कोणी नाही. त्याबरोबर मग पूजा म्हणत असते, समर अरे असं नको बोलूस, शेवटी जसं तुझं माझ्या वाचून कोणी नाही तसं माझंही तुझ्या वाचून कोणीच नाही आहे ना.
त्यावर समर म्हणतो, आपण दोघं जर असेच एकत्र आलो की नाही तर आपण ही रांगडे पाटलांची सगळी संपत्ती मिळवूनच गप्प बसू आणि आपल्याला काहीही करून ती सगळी संपत्ती मिळवायचीच आहे. जे आपलं आहे ते आपल्याला मिळायलाच हवं असं आता ते दोघंजण बोलत असतात. तर आता लगेचच समर हा त्याच्या आईला म्हणतो, कळलं काय, मी काय ह्या पोरीबरोबर लगीन केलं ते, मी का हिला रांगडे पाटलांची सून बनवलं ते. जर मला रांगडे पाटलांची संपत्ती मिळवून देण्यामध्ये कोणी मदत करू शकणार असेल तर ती फक्त आणि फक्त एकमेव व्यक्ती आहे म्हणजे पूजा. कळलं का? त्याबरोबर मग आता लगेचच अनुसया म्हणते, माझ्या लेकाचे हक्क जर त्याला मिळण्यात तू मदत करणार असशील तर माझा बी तुला विरोध नाही. आपल्याला एकी करावी लागेल. समर म्हणतो, अगं आहे आपल्यामध्ये आधीच एकी आहे, लक्षात ठेव. पूजा असताना आता आपल्याला घाबरायची काय बी गरज नाही. पूजा आता बरोबर त्या बाळजाकडनं सगळे हक्क काढेल आणि तुझ्याकडे आणून देईल. हे घर, ही प्रॉपर्टी, ही सत्ता सगळं आपल्याला आपल्या ताब्यात घ्यायला मदत करेल. त्याबरोबर मग आता लगेचच अनुसया म्हणते, तुला वाटतंय तेवढं हे सगळं सोपं नाही आहे समर. ती कृष्णा आणि ती बाळजा आपल्याला पुरून उरतील. त्यावर मग पूजा म्हणते, रॉंग. त्या सासवसून आपल्याला पुरून उरण्याऐवजी आपल्या दोघींनाच त्यांना पुरून उरायचं आहे. समजलं ना? हे सगळं आपल्याला परत मिळवायचं आहे. विसरू नका, ह्या सर्व वैभवावरती फक्त आणि फक्त अनुसया रांगडे पाटील म्हणजे तुमचा हक्क आहे. आणि ह्या सर्व संपत्तीचा फक्त एकच आहे, तो म्हणजे समर आढळराव रांगडे पाटील. समजलं ना? त्याबरोबर मग आता अनुसयाला हे सगळं ऐकून भारी वाटतं. त्याबरोबर मग अनुसया म्हणते, तू म्हणायल्यास तसं होईल काय समजा? त्यावर ती म्हणते, होईल काय नाही, घडवावंच लागेल. कारण समरला त्याचे हक्क मिळायलाच हवे. एवढी वर्ष तो सगळ्यापासून दूर होता, पण आता नाही. आता त्याला त्याच्या वाटणीचं सुख मिळायलाच पाहिजे. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला काय वाटतं की आता समर आणि पूजाचा प्लॅन सक्सेसफुल होईल का? समर आणि पूजा रांगडे पाटलांची सर्व प्रॉपर्टी हडप करू शकतील का? ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.